नमस्कार मित्रांनो, मी सूरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे उन्नाडके. तर मित्रांनो, मागचं घर बघून तुम्हाला कळालंच असेल की मी आलो आहे गावी. तर आज सकाळीच आलो आणि निमित्त होतं दरवर्षी आपल्याकडे संयुक्त जयंतीचा सोहळा होतो. तर यावर्षी ॲक्च्युली यायचा काही प्लॅन नव्हता, पण मम्मी आणि पनू म्हणाली की जाऊन येऊया. सो आज बरोबर जयंतीच्या दिवशी आम्ही सकाळी आलो आहे आणि अर्थातच व्हाईट शर्ट घातलं आहे आणि आत्ता खाली तिकडे आपल्या विहारात आपला प्रोग्राम चालू होईल. आई कशा आहेत? मस्त एकदम. हां आली आहे. नाही तयार होते. सो आपलं हे मागचं घर आणि झाले सकाळचे 9:30 वाजलेत आणि आता पूजापाठचा वेळ झाला आहे. सो आपण आता खाली जाऊया. अनाऊन्समेंट चालूच आहे. सो सगळ्यांना बोलवतात आता विहारामध्ये. सो जाऊया, पूजापाठ करूया. हे आपल्याकडे 4-5 दिवस आहेत. आपण संडेला रात्री निघणार आहोत. तर मजा येणार आहे, धमाल येणार आहे. कोकणात आल्यावरती मजाच येते. मला तर खूप मजा येते गावी आल्यावरती. आणि आम्ही फक्त माझीच फॅमिली आली, काकांची फॅमिली आली नाही. आज फर्स्ट टाईम असं होतं की काका जयंतीला ॲब्सेंट आहेत, नाहीतर असं कधी होत नाही. सो काकांना सुट्टी नव्हती, त्यांचा सुट्टीचा इश्यू होता म्हणून. बाकी आम्ही लोक चालू आहेत. आता मजा करू 5 दिवस. सो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायला विसरू नका. जयंतीला आम्ही कशी साजरी करतो जयंती, त्याच्यानंतरला पुढे काय होतं आहे, पुढे 2-3 दिवसात आम्ही काय काय करतो आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण आता जाऊया खाली. आत्ता हे लोक होतात रेडी. हे आहे आपलं घर. सो आपल्या घरातले चेंजेस तर तुम्हाला मी लास्ट टाईम पण दाखवलेच होते आणि ह्या वेळेला पण दाखवतो की हे सगळं नवीन बांधून घेतलं आपण आता. सो तिकडे हे सगळं असं बांधकाम करून घेतलं आहे नवीन आणि घरात सगळे रेडी होत आहे. आणि आपलं तिकडे आहे विहार. सो आपण आता चाललो आहे तिकडे. तर चला आता जाऊया पहिले विहारामध्ये आणि पूजापाठ करून घेऊया. ग्रामीण मुंबई एकता प्रगती मंडळ ग्रामीण मुंबई यांच्या सुद्धा मी आजच्या कार्यक्रमामध्ये पूजापाठचा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या ग्रामीण आणि मुंबई या ठिकाणी उपस्थित आणि हात लावा एक दुसऱ्याला, हात लावा एक दुसऱ्याला, उचला मूर्ती उचलायची आहे तुम्ही, तिथे घ्यायची आरामशीर. दिनेश तिथे पुढे सहकार्य करायचे. इथे 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 उद्या जय जय. तुम्ही जाऊ दे बेटा, जाऊ दे बस, जाऊ दे. चला खाली जा, ठेवा बस. इथे इथे नीट पकड, नीट पकड, खाली जात करता. ठीक आहे, हा जाऊ खाली. तुम्ही ह्या वरच्या हात लावा एक दुसऱ्याला. तुम्ही वरच्या लावून टाका. तुम्ही वरच्या लावा.
ती एक मेणबत्ती राहिली आहे. हा ती लावूया. की तुम्हाला यायचं आहे. कारण या दरम्यान मी कोणतेही कार्यक्रम घेतलेले नाहीत. मुंबईमध्ये माझं जाण्याची तयारी आहे आणि त्यामुळे शक्यतो कार्यक्रम मी सगळे टाळलेले आहेत. कारण आपण एखादी तारीख दिली तर त्या तारखेला आपण पोचलं पाहिजे. 15 तारखेला आम्ही अडखळला होतो विहाराच्या उद्घाटनाला. तर यापुढे म्हणावंसं वाटतं की तोडून गुलामगिरी मनाचे तळे चवदार व्हावे, तोडून गुलामगिरी मनाचे तळे चवदार व्हावे, शुद्ध व्हावी बुद्धी सारे विचार बुद्ध व्हावे, मग मिळेल दीक्षा मानवतेची, मग मिळेल दीक्षा मानवतेची, हृदय होईल विश्वरत्न. फक्त बाबासाहेबांच्या शिकवणीने आधी माणूस म्हणून जन्माला यावे, आधी माणूस म्हणून जन्माला यावे. मानसाची मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. आपण त्याच्या वतीने सन्मान करणार आहेत. मी सुनील साहेबांना विनंती करतो की कुमारी शेरली विजय रुके यांनी आता 10वी मध्ये 95% गुण प्राप्त केले. त्याच्यामध्ये आपण सन्मान करावा, तिला देखील शुभेच्छा द्याव्या. विनंती करतो की तुम्हाला सांचेरी शरद जाधव या कन्याचा या ठिकाणी येथे सन्मान करायचा आहे. तिला शुभेच्छा द्यायची पुढे शिक्षणासाठी. मी कोणत्या नाव पकडण्याने विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आता स्वागत करायचं, सन्मान करायचं पुष्पगुच्छ. अशी उभे राहा, अशी. त्यासाठी आणि अशीच मी अभ्यास करेन पुढे सुद्धा आणि तुमचं सगळ्यांचं नाव रोशन करेन. थँक्यू सो मच. आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष स्थानिक मंडळाचे अध्यक्ष दिनेश काशीनाथ रुके यांचा राज्यस्तरीय समाज पुरस्कार असा त्यांना मिळालेला आहे. तो पुरस्कार आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा देखील आम्ही हेतूची सत्कार करत आहोत. सत्कार करत आहेत आणि संवर्धन त्यांच्या सुभाषचे त्यांचा सत्कार करण्यात दिला आहे. टाळ्या वाजवायच्या ना. तर मित्रांनो, आपला पूजापाठचा कार्यक्रम आणि बक्षीस समारंभांचा कार्यक्रम जे 10वीला 12वीला उत्तीर्ण झाले होते, त्याचबरोबर ज्या मुलांना भाषण आपलं मनोगत व्यक्त करायचं होतं तो प्रोग्राम आपला झालेला आहे. आणि ह्याच्यानंतरला काय होणार तर ह्याच्यानंतरला भोजनाचा कार्यक्रम आहे. सो ही सगळी भोजनाची तयारी चालू आहे. आणि आता भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतरला विविध नंतरला खेळ पण आपण घेणार आहोत. सो बघत राहा ब्लॉग, मला नक्की आवडेल. आणि बघूया नंतरला तुम्हाला जेवण पण सांगतो, मेन्यू काय काय आहे तो. सो आता सगळी जेवणाची तयारी चालू आहे. चालू द्या, काय करायचं आहे ते. मी व्हिडिओ काढतो, फोटो पण काढतो. काय बोलतील. चला तर आमच्या कर्दे ग्रामीण भावकीच्या आणि मुंबई भावकीच्या ज्या महिला आहेत त्या आम्हाला जेवणाची व्यवस्था करताना, काही लोक पुऱ्या तळतात, काही लोक लाटतात पुऱ्या. जोरदार चालू आहे काम सगळं. इकडे बघा, तुमचा फोटो पण काढतो.
इकडे बघा. हा असं करा. कसं केलं कसं केलं सांगा आता. हा मुलांमध्ये खेळणाऱ्या मुलांचा आपण खेळ खेळवणार आहोत. संगीत खुर्ची नाला सोपारातून मधून आपण अतिशय उत्कृष्ट आणि अतिथीसाठी खेळाडू मागवलेले आहेत. विले पार्ले खोपोली हे सर्व क्रीडांगण हलवून टाकलेले खेळाडू या ठिकाणी आलेले आहे. क्रीडांगणामध्ये जागेची कमी भासत आहे. मुलांचे गेम जे आहेत ते चालू झालेले आहेत. एकीकडे आम्ही लहान पोरांच्या ज्या संगीत खुर्च्या आहेत त्या सगळ्या संपवल्या. आहे त्याला बसण्याची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. जास्तीत जास्त महिला प्रेक्षकांमध्ये आहेत. हंसिका संकेत रुके, तन्मय संकेत रुके.
हा इथं खाली लय पडलेत. तर मित्रांनो काल होती जयंती. ते तुम्ही काही पार्ट्स बघितले असेल. नंतरला रात्री मी ब्लॉगचा शेवट नाही केला. सो आज दुपार झाली आहे. सकाळी मीटिंग होती त्यामुळे मी ब्लॉग काय शूट नाही केला आहे. दुपारी आता जेवले वगैरे, खाली मीटिंग वगैरे उरकली आहे आणि आत्यासुद्धा आली आहे. आणि आत्या आल्या कामाला लागली आहे आंबे काढायचा. हा घराचा धक्का आत्ताच बांधून घेतला आहे. हे सगळं बांधकाम हे एवढं ते तिथून आणि हे सगळं आत्ता करून घेतलं आहे सगळं. सो बघूया संध्याकाळी आपण जाऊ बीचवरती, फेरफटका मारायला तर जाऊया बीचवरती. कसं होतं आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत राहा. आणि जयंती पण मस्त झाली, छान झाली. रात्री पण जेवण होतं, म्हणजे पुलाव आणि कोशिंबीर. सो बेसिक होत नाही. आत्ता पण खालीच जेवण होतं, घरी नव्हतं जेवण बनवलेलं. सो मीटिंग नंतरला जेवण असतं खाली. सो ते पण होतं. डाळ भात, चवळी वाटाण्याची भाजी ती पण खाल्ली. आता वरती आलं आहे आणि अचानक आत्या आले, मामा आले. त्यांचं गाव पण असतं पुढेच आहे. फोन लागला असता ना खालून समुद्रावरून. मस्त आहे ना फोटो. भाई मला वायफाय कसा कनेक्ट झाला? अरे संदेश अण्णांचा कनेक्ट झाला मला. तर मित्रांनो आम्ही चाललो आता बीचवरती जरा फेरफटका मारायला. जे काय आपले सार्वजनिक प्रोग्राम होते ते संपलेले आहेत फायनली. सो आत्ता आपण जाऊया सनसेट एन्जॉय करायला आपला गावच्या कर्दे बीचचा. मागे तुम्ही बघू शकता मस्त मोकळं शेत आहे आणि तिकडे आपली घरंसुद्धा आहेत. मागे इकडे डोंगरसुद्धा आहे. तिकडे आपण आता हल्ली जात नाही. हे आपल्या गावचं हनुमानाचं मंदिर. इथे हनुमान जयंतीला कबड्डीचे सामने असतात. सो आता आपण गावातून जाऊया जाधववाडीकडून बीचवरती. आणि वातावरण एकदम छान झालं आहे. गावाला खूप गरमी खूप जास्तच आहे, पण ठीक आहे, छान वाटतं, एकदम मस्त वाटतं. कुठल्या झाडावरती? अच्छा ते ना, ते अरे ते पक्षी बसलाय. तर इकडे कबड्डीचे सामने होतात. इकडे बघू शकता तुम्ही ते लाईनसुद्धा मारलेले आहे. तर हे आत्ताच झालेलं आहे. हे बघा इकडे बघू शकता तुम्ही हनुमान जन्मोत्सवाचा होता. आणि इकडे नदी आता सुकली आहे. आता 1 महिन्यातच नदी भरभरून वाहत जाईल. अरे ते अगोदर पण आलेले त्या झाडावरती बघ ना कसे दिसतात ते टप्पोरे. हे तोतापुरी आहेत मम्मी, ते मला असं वाटतंय तोतापुरी आहेत मम्मी ते आंबे. हे काय वरती आली पाणी आली इकडे वरती. मस्त सनसेट झालंय रे, मस्त वाटतं एकदम. आणि आता हे आपण पोचलोय आपल्या कर्दे बीचवरती. मागे एकदम भन्नाडवाला सनसेट होत आहे आणि छान हवा पण सुटली आहे. आणि हे सगळं आपलं सुरूचं बन. अगोदर खूप झाडं होती, आत्ता थोडीशी झाडं कमी झाली आहेत. सो ही आहे तीच. आणि ही आपल्या नारळाची झाडं. आणि मागे होतोय तो सनसेट एकदम भन्नाटवाला. हे तुम्हाला दाखवतो मी आता. सोबत मम्मी आहे, पनू आहे आणि सुमित आहे. सो पर्यटक पण खूप आलेत. आणि हा बघा
हा आहे कर्देगावचा सनसेट. मस्त वाटतंय हा सगळा परिसर. पर्यटक पण आलेत खूप. आता मागून नदीमधून पाणी येतं ते आहे. सो आपण आता या पाण्यातून जाऊया. हा 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 हा, मस्त पाणी आहे. इकडे मम्मी उभी आहे आणि इकडे सनसेट होत आहे. आणि ही आपली मिनी नदी. मस्त वाटतंय पाण्यामधून. पुढे पण आहे ॲक्च्युली एक क्रॉसिंग, वॉटर क्रॉसिंग छोटी. आणि पुढे नंतरला समुद्राचं पाणी आहे. सो हे जे तुम्हाला छोटे छोटे दिसत आहेत ना, त्याच्यामध्ये आहे ना लहान लहान खेकडी असतात. तर आमच्या इकडे यांना किरवी म्हणतात. आणि मला वाटतं वेगवेगळ्या पट्ट्यात ह्या लोकांना वेगवेगळी नावं आहेत. जर आमच्या इकडे यांना किरवी म्हणतात, रत्नागिरीच्या पुढे कुर्ली म्हणतात. तर तुम्ही काय म्हणता हे नक्की कमेंट करून सांगा. आता जर तुम्हाला कुठे दिसलं ना असं छोटं छोटं आणि असे पटकन असे पळतात ते, आणि मस्त वाटतं त्यांना पकडायची एक वेगळीच मजा असते. जर तुम्ही अशी मजा केली असेल बीचवरती जाऊन तर मग नक्की कमेंट करून सांगा की तुम्हीही त्यांना पकडायचा कधी प्रयत्न वगैरे केलात का. आणि परत एक छोटीशी रिव्हर क्रॉसिंग आलेली आहे आणि तो आपला ब्रिज. आणि हा आहे तिकडे दिसतोय तो आपला डोंगर. आणि एकदम मस्त वाटतंय, छान वाटतंय बीचवरती येऊन. ही अजून एक वॉटर क्रॉसिंग आली. कोण म्हणते काय? आणि इकडे जे आहे ते ATV राईड्स चालू आहेत. आणि इकडे घोडागाडी आहे आणि तिकडे बनाना राईड वगैरे पण चालू आहेत. तो समोर दिसतोय तो आपल्याला सुवर्णदुर्ग. मम्मी काहीतरी पकडून आले. हे बघा छोटा खेकडा, मिनी खेकडा. मिनी कुठे भेटला? इथं खाली होता. हे बघा हे अशा खेकडे या अशा होलमध्ये मग जात असतात. सो छान वाटतंय. आणि इकडे बघा घोडागाडी चालते आहे आणि छान वाटतं एकदम मस्त.